फेरी पॉईंटपासून दक्षिणेस हाँगकाँग सेंट्रलला पोहोचल्यावर रेड आणि ग्रीन रूटची सुरुवात होते. मी हाँगकाँग सेंट्रल एरिया रेड रूटद्वारे पाहण्यास उत्सुक होतो, कारण हाँगकाँगचा बिझनेस डिस्ट्रिक्ट हाँगकाँगमधील सर्वात विकसित विभाग आहे. 100 माळ्याहून अधिकच्या अनेक साऱ्या इमारती आपल्याला या विभागात पाहायला मिळतात. या उंच इमारतींच्या छायेमध्ये हाँगकाँगची जुनी मंदिरे आणि ऐतिहासिक महत्त्वपूर्ण इमारती जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. जसे की मॅनमो टेम्पल या रेड रूटवरून पुढे आयकॉन, पार्कलेन हॉटेल, कॉसवे बे सोगो, पीक ट्रॅम्प अशी अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे पाहायला मिळाली. ग्रीन रूटला स्टॅनली टूर म्हणून देखील ओळखलं जातं. सेंट्रल फेरी पॉईंटपासून चालू होऊन वॅनचाय वॉटरफ्रंट, स्टॅनली, रिपल्स बे, ओशन पार्क आणि ॲबरडीन असा निसर्गरम्य प्रवास पाहायला मिळतो. डोंगर आणि जंगलांमधून जाणारा रस्ता अचानक विशिष्ट प्रकारच्या विकसित भागांना जोडतो. हाँगकाँगच्या शुद्ध पाण्याचे धरण, समुद्रालगतची प्रीमियम हाऊसिंग आणि काही जुनी गावे जी जतन करून ठेवण्यात आली आहेत. हाँगकाँग शहर हे नागरी विकासाचे अतिशय उत्तम उदाहरण आहे. ऐतिहासिक परिस्थिती भारतासमान असल्यामुळे अनेक प्रकारची साम्यता आपल्याला पाहायला मिळते. या शहराचे विकासाचे मॉडेल अभ्यास करून यातील योग्य त्या गोष्टी आपल्या देशात, आपल्या राज्यात, आपल्या येथे होत असलेल्या तिसऱ्या मुंबईत करता येणे महत्त्वाचे ठरेल. हा अनुभव माझ्यासाठी फक्त पर्यटन नसून विकासाचे विजन समजून घेण्याचा एक अभ्यास उपक्रम होता. हा एक अविस्मरणीय अनुभव होता. धन्यवाद.